पुन्हा एकदा जाणार आहोत मनसेच्या बातमीकडे। मनसे नेस्को सेंटर या ठिकाणी मनसेचा मेळावा आहे आणि त्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी जय पवार हे अधिक माहिती देतात। जय, नेस्को सेंटर या ठिकाणी गोरेगावात मनसेचा हा मेळावा होतोय, तर निवडणूक आयोगावर मनसेने आरोप केलेले आहेत, त्या संदर्भात आज राज ठाकरे काही सूचना करणार आहे का पदाधिकाऱ्यांना, असा प्रश्न उपस्थित होतोय। आपण जर पाहिलं तर थोड्याच वेळात मनसे प्रमुख राज ठाकरे हे या मेळाव्याला जे आहे ते पोहोचतील आणि याच मध्ये सर्व नेत्यांना हे पदाधिकाऱ्यांना जे ते मार्गदर्शन करतील। या ठिकाणी आपण सध्या नेस्को या सेंटरमध्ये आहोत। आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे सर्व पदाधिकारी असतील किंवा शाखा अध्यक्ष सर्व पदाधिकारी हे सर्व या ठिकाणी दाखल झाले आहेत। त्यासोबत आपण जर पाहिलं तर मनसेचे प्रमुख नेते संदीप देशपांडे असतील, बाळा नांदगावकर असतील, डोंबिवलीचे पाटील साहेब असतील, सर्वच नेते जे आहेत ते या ठिकाणी आपल्या स्टेजवरती आल्याचं पाहायला मिळतं। थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा या मेळाव्यात सहभागी होणार, त्यासोबत या सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील। मूळ मुद्दा म्हणजेच या मुंबई महानगर प्रदेश मतदार यादीचा हा प्रमुख मेळावा जो आहे तो या सर्व बोगस मतदार यादीवरती होत असलेलं ज्या पद्धतीने मतदारांची नावं असतील किंवा ज्या पद्धतीने बोगस मतदान झाले त्या सर्वच गोष्टींचा आढावा जो होतो या सर्व बैठकीतून राज ठाकरे घेणार। आपण पाहू शकतो या ठिकाणी संदीप देशपांडे सुद्धा आता या ठिकाणी भाषणासाठी दाखल झालेत, उपस्थित आहेत आणि आता थोड्याच वेळात राज ठाकरे सुद्धा या सर्व मेळाव्यात येऊन सर्वच पदाधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत। जी जय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू।